नमस्कार मित्रांनो, पोटात जर गॅस भरत असेल तर आजपासून या गोष्टी खाणे सुरू करा. जर तुमचे पोट फुगून फुग्यासारखे होत असेल, काहीही खाता गॅस बनू लागला असेल, छातीत जळजळ, ढेकर, पोट जड वाटणे, रात्री झोपताना पोटात मुरडा येणे, सकाळी पोट नीट साफ न होणे, तर समजून घ्या की तुमची पचनसंस्था आतून कमकुवत झाली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 15 घरगुती गोष्टी सांगणार आहे. त्या जर तुम्ही आजपासून खाणे सुरू केले तर गॅस, ॲसिडिटी, पोट फुगणे, बद्धकोष्ठता, पोट जड येणे हे सर्व मुळापासून नष्ट होऊ शकते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या 3 गोष्टी 90% लोकांना माहीत नाहीत आणि त्या सर्वात जास्त प्रभावी आहेत. गॅस बनवण्याची खरी कारणे. मित्रांनो, गॅस फक्त खाण्यामुळेच बनत नाही, त्यामागे अनेक कारणे आहेत. चुकीच्या वेळी खाणे, घाईघाईने जेवणे, जास्त तळलेले पदार्थ, तसेच ताणतणाव आणि चिंता, पाणी कमी पिणे, आतड्यांमध्ये घाण साठणे, पोटात झालेला भयंकर गॅस बाहेर काढण्याचे काम करतात. पहिला आहेत ओवा. आयुर्वेदामध्ये ओव्याला गॅसचा सर्वात मोठा शत्रू मानले गेले आहेत. ओवा पोटाचे सूज कमी करतो, गॅस त्वरित बाहेर काढतो, अन्न पचवण्याची ताकद वाढवतो. ओवा कसा खावा? अर्धा चमचा ओवा कोमट पाण्यासोबत जेवल्यानंतर घ्यावा. 10 मिनिटात फरक जाणवेल. दुसरं आहे हिंग. जर पोटात भयंकर गॅस बनत असेल तर हिंग तुमच्यासाठी रामबाण उपाय आहे. हिंग पोटदुखी आणि मुरड्यात आराम देतो, गॅस बनण्यापासून रोखतो. हिंग कसा घ्यावा? 1 चिमूट हिंग कोमट पाण्यातून दिवसातून एकदा. 3. बडीशेप. बडीशेप फक्त तोंडाचीच नाही तर पोटाची दुर्गंधी म्हणजेच गॅस देखील संपवते. बडीशेप खाल्ल्याने ढेकर आणि जळजळातून आराम मिळतो, ॲसिडिटी कमी होते आणि पोट थंड ठेवते. बडीशेप कशी खावी? जेवणानंतर 1 चमचा बडीशेप चावून खावी. 4. आले. आले हे पोटातील आग शांत करणारे औषध आहेत. आले गॅस मुळापासून संपवते, सूज कमी करते. आले खाण्याची पद्धत. आल्याचा छोटा तुकडा मीठ लावून जेवणाआधी चावावा. 5. पुदिना. पुदिना पोटाला थंडावा देतो आणि गॅस बाहेर काढतो. पुदिना खाल्ल्याने पोटदुखीत आराम मिळतो, जडपणा संपतो, पोट फुगणे कमी होते. पुदिना कसा खावा? पुदिन्याची चटणी किंवा पुदिन्याचा चहा. 6. लसूण. लसूण हे आतडे साफ करणारे मशीन आहे. लसूण गॅस बनवणारे बॅक्टेरिया नष्ट करतो, बद्धकोष्ठता आणि सुजेमध्ये आराम, पचनशक्ती वाढवते. तो कसा खावा? सकाळी रिकाम्या पोटी 1 पाकळी कच्चा लसूण कोमट पाण्यासोबत खावा. 7. लिंबू आणि कोमट पाणी. हा उपाय पोटाला रिसेट करतो. यामुळे ॲसिड बॅलन्स ठीक राहतो, पोट साफ होते, गॅस बनत नाही. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी आणि लिंबू प्या. 8. दलिया. जर तुम्ही रोज डाळ भात खाता तर गॅस होणारच. दलिया
हलका आणि पचायला सोपा असतो. दलिया खाल्ल्याने पोटावर ओझे येत नाही. बद्धकोष्ठता दूर करते. आतडे स्वच्छ राहतात. 9. केळी. केळी गॅस शोषून घेण्याचे काम करते. केळी खाल्ल्याने ॲसिडिटी कमी होते. पोटाची जळजळ शांत होते. पोट फुगणे कमी होते. खूप पिकलेले केळच खावे. 10. ताक. ताक हे पोटाचे डॉक्टर आहेत. ताक पिल्याने गॅस बनणे कमी होते. ताक अन्न सहज पचवते. ताक कधी प्यावे? दुपारच्या जेवणानंतर साधे ताक प्या. 11. जिरे. जिरे पचन वेगवान करते. जिरे गॅस बाहेर काढते. पोट हलके करते. ॲसिडिटी कमी करते. कसे घ्यावे जिरे? पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यावे. तांदळाची पेज. हा घरगुती उपाय गॅस आणि जळजळ दोन्हीमध्ये फायदेशीर आहेत. यामुळे पोट थंड राहते, सूज कमी होते आणि पचन सोपे होते. 13. सैंधव मीठ. सैंधव मीठ कमी पोटासाठी साध्या मिठापेक्षा 100 पट चांगले आहेत. सैंधव मीठ गॅस बनू देत नाही. ॲसिड बॅलन्स ठेवते. अपचन दूर करते. 14. नारळ पाणी. जर गॅससोबत जळजळ आणि जडपणा असेल तर नारळ पाणी अमृता समान आहे. 15. त्रिफला. सर्वात महत्त्वाची जर पोटाचा गॅस जुना आणि जिद्दी असेल तर त्रिफळा नक्की घ्या. त्रिफळा आतडे स्वच्छ बद्धकोष्ठता मुळापासून नष्ट करते. गॅस पुन्हा बनणार नाही. त्याची पद्धत आहे रात्री अर्धा चमचा त्रिफळा कोमट पाण्यासोबत घ्या. या 5 गोष्टी सोडल्या तर गॅस स्वतःहून संपेल. एक आहे थंड पाणी, दुसरं आहे शिळे अन्न, तिसरं आहे जास्त तळलेले पदार्थ, चौथा आहे चहासोबत बिस्किट आणि 5वा आहे उशिरा रात्री जेवण. मित्रांनो, गॅस हा कोणताही आजार नसून तो चुकीच्या सवयींचा परिणाम आहे. जर तुम्ही योग्य वेळी योग्य गोष्टी खाल्ल्या, योग्य वेळी जेवलात आणि पोटाला आराम दिला तर औषधाची गरज पडणार नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या परिवारासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.